भारत सरकार तथा राज्य सरकार यांच्या विविध योजनांचा अभ्यास करता भारत हा फुकट्यांचा देश होतो की काय अशी भीती निर्माण झालेली आहे। जनतेला फुकट वाटा आणि सत्ता भोगा अशी परिस्थिती आज भारतात आहे। येथील जनतेला सुविधाही हव्यात, पण वैयक्तिक स्वार्थही त्याहून मोठा। नेमकी हीच मानसिकता राजकारण्यांनी ओळखून फुकट वाटण्याचा सपाटाच लावला आहे। एसटी बस मोफत केली, गरज नसताना लोक आज फिरत आहे। मात्र परिस्थिती ही आहे की बसमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही। निराधार योजना आणली, पण चांगला भक्कम आधार असणारे लोक सुद्धा ह्या योजनांचा भरपूर फायदा घेत आहेत। शेतकऱ्यांना शेत विमा, विविध सबसिडी, शेतकरी सन्मान निधी, विहीर, पंप, पाईप, स्प्रिंकलर, म्हशी, बकऱ्या अशा मोफत योजनांचा पाऊस पाडत आहे। पीएम आवास योजनेअंतर्गत मोफत घरे, मोफत आरोग्य, 5 लाखांपर्यंतचे आरोग्य विमे, मोफत धान्य, मोफत गोदाम आणि आता महिलांना लाडकी बहीण योजना। थोडक्यात काय तर मध्यवर्गीय नोकरदार आणि टॅक्स पेयर सोडले तर एक घटक असा ठेवला नाही ज्याला फुकट काही मिळणार नाही। वरून जनतेची ओरड आहे की पेट्रोल स्वस्त करा, वस्तू स्वस्त करा। तिकडे शेतकऱ्यांना धान्याला अजून भाव हवा आणि इकडे जनतेला स्वस्तही हवी। ह्या योजना हव्यात, पण खरोखर ज्याला गरज आहे त्यालाच। या योजनेचे दुष्परिणामही आता दिसत आहेत। काम करायला कुणी तयार नाही, कामावर मजूर मिळत नाही। शेतीच्या कामे, नोंदणी, खुरपणीसाठी आधी स्त्रिया मिळायच्या, आता कदाचित त्याही कमी होतील। ग्रामीण भागात तर परिस्थिती अशी आहे की महिन्याला 1000 रुपये जरी कमवले तरी सर्व खर्च निभावतो, कारण गोदाम मोफत किंवा कमीत कमी किमतीत मिळते। सबसिडीवर सिलेंडर मिळतात, वृद्धांना निराधारचे पैसे मिळतात, घर तर आधीच फुकट आहे। यामुळे जनता कमालीची निष्क्रिय झाली आणि त्यानंतर व्यसन सुद्धा वाढली। ग्रामीण भागामध्ये आता दारू पुरतच काम करताना काही लोक दिसतात। या योजनांनी जनतेचे भले व्हायचं असतं तर गेल्या 50 वर्षात झालं असतं। कित्येक वर्षापासून दारिद्र्य रेषेखाली असणारी लोक आजही दारिद्र्य रेषेखालीच आहेत। आजही तेच आयुष्य जगतात, कारण त्यातून बाहेर निघण्याची मानसिकता सरकारने कधी निर्माण होऊच दिली नाही। सर्व काही मोफत किंवा आरामात बसून मिळत असताना उगीच कामाची दगदग करणार कोण? आता त्यांच्या डोळ्यात स्वप्नही निर्माण होत नाही। आधीच व्यसनाधीश असलेला बाप आजूबाजूला वातावरणही व्यसनाचं, परिणामी या वर्गातील मुलं शाळेत तेवढं लक्ष देत नाही आणि तरुण वयात तेही व्यसनाच्या अधीन होत आहेत। याचाही सर्वे सरकारने एकदा करायलाच हवा, पण राजकीय लोकांना याचं काही देणं घेणं नसावं। या तरुण वर्गाला स्वतःकडे आकर्षित करत ते त्यांच्याच रॅलीची मैफिल वाढवत आहेत, पण याचा फुकट खाऊ बर्बाद पिढ्यांचं भविष्य काय? इतके दिवस फुकट घेऊनही हे लोक जर तिथेच असतील तर यांच्यावर होणारा खर्च निष्फळ वाया जात नाही का? टॅक्स भरणारा वर्ग रात्रंदिवस मेहनत करून कुटुंबाला चांगलं आयुष्य देण्याचं स्वप्न रंगवत सतत कष्ट करत मिळालेला त्यांचा तो पैसा आणि त्यातून भरला जाणारा टॅक्स हा देश चालवतो। मोफत बसून खाणारी जनता नव्हे, भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे। याचा अर्थ जगण्यासाठी चांगल्या सुखसुविधांसाठी येथे बरीच स्पर्धा करावी लागणार आहे। असे असताना एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जर फुकट वाटप होत असेल तर ही धोक्याची घंटा नक्कीच असणार आहे। इथे देश महत्वाचा की वैयक्तिक राजकीय स्वार्थ हे आता जनतेने ओळखणं आवश्यक आहे। हे असंच जर सुरू राहिलं तर जनताच एक दिवस फुकट योजनांच्या विरोधात रस्त्यावर उतरेल। टॅक्स पेयर्सनी टॅक्स का भरावा? कारण ते कष्ट करून त्यांच्या कुटुंबाला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करत आहेत, म्हणून त्यांना कुठल्याच मोफतची अपेक्षा नाही। मग त्यांचा कष्टाचा पैसा जर असाच फुकट वाटला जात असेल तर त्यांनी टॅक्स का भरावा? कारण पैसाही तसाही पाण्यातच जाणार आहे। या सर्व गोष्टींबद्दल आपल्याला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका आरजे ऋषी एंटरटेनमेंट ह्या YouTube चॅनेलला। धन्यवाद।